कार्यक्रमाला आलो डायरेक्ट मग स्वागत झालं. मला असं वाटलं नव्हतं मग स्वागत आहे म्हणून. लाज काय टेजवर गेलो मला बोलतो हसायला लागलं. आता तुम्ही म्हणताना हसू कायचं लागलं कारण की स्वागत मला पहिल्यांदा झालं. तर जय शिवराय भावांनो. आज पण मला कार्यक्रमाला जायचं त्यामुळे मी लगेच घरून निघालो. भायगाव नाणेगाव शिंगावरून धोपटेश्वर सोडून डायरेक्ट बदनापूरला आलो. आणि इथून आपल्या मामाचं गाव फक्त 10 किलोमीटर होतं त्यामुळे बदनापूरून निघलो डायरेक्ट मामाच्या घरी आलो. इथं आलो आम्हाला डायरेक्ट कार्यक्रमाला जायचं त्यामुळे निघलो मी कार्यक्रमाला. किती पुढं होते इथं मला नव्हतं पण लईच मोठा पुढं होता. आणि इथून कार्यक्रम काही जवळ नव्हतो डायरेक्ट संभाजीनगरच्या पुढं होता. आणि आता इतके पुढे आलतो डायरेक्ट संभाजीनगरला आलतो. इथं आलण्यात पहिले आपल्याला ट्रॅफिकनं जाम केलं डायरेक्ट 1 मिनिट थांबा लागलं. आणि संभाजीनगरच्या दर्शकच पुढे आला आर्मी कॅम्प लागतो. तेच पाहतात मी दर्शक पुढे चाललो होतो डायरेक्ट फौजी हॉटेल लागली. आता ही हॉटेल आर्मीसाठी कोणासाठी मला नाही माहित बरं का. बरं ते हॉटेल जाऊन आपल्या इथून कार्यक्रम पण जवळ होता दौलताबाद किल्ला पण जवळ होता. आणि इथून दौलताबाद किल्ला पण ठळक दिसत होता. आणि आता आम्ही कार्यक्रमात ठिकाणी आलो त्यामुळे पहिले कॅमेरा सेटअप लावून घेतला कार्यक्रमाला लगेच सुरू केलं बाई उशिरायन ग वरवळाचा ह्या त्या बाईचा मान पण टिपावरच्या समाईच नाही राहिलं ध्यान द्यायला नाही राहिलं ध्यान